काही गोष्टी माझ्या सूचना म्हणून मांडू इच्छितो. जसं की हदवाड भागातील अनेक स्मशानभूमींचा विषय आपण मार्गी लावला, तसंच साखर कारखाना परिसरामध्ये माझ्या स्मशानभूमी आहे, ज्यामध्ये आपण जे स्मशानभूमीसाठी राखीव ठेवलेले आहेत त्यामध्ये तो समाविष्ट व्हायला पाहिजे. आणि त्या भागामध्ये मी मागील अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून मागणी करतोय की तिथं एका व्यक्तीचं जन्म मृत्यू विभागाकडून नेमणूक करायला पाहिजे, जेणेकरून त्या व्यक्तीकडून रजिस्टर मेंटेन केला जाईल. त्याच्यासोबतच आपण आरोग्य विभागासाठी UPSC मध्ये नूतनीकरणाचं जे आपण बजेट ठेवलेलं आहे, त्यासोबतच आपण IPD ही त्या भागामध्ये चालू करावं, जेणेकरून आमच्यासारख्या भागामध्ये IPD सुरू झालं तर त्या भागातील गरीब जे लोक आहेत त्यांच्यासाठी मदतीचं होईल. महानगरपालिका शाळा व्यवस्थापनामध्ये आम्हाला दरवेळेस हदवाड भागामध्ये, जिल्हा परिषद भागामध्ये आमचं शाळा मोडलं जातं, त्यामुळे आपल्याला तिथं नाविन्यपूर्ण किंवा नवीन उपक्रम राबवता येत नाही. त्यासाठी आपण ते जिल्हा परिषदकडून महापालिकेकडे वर्ग करून घ्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण EESL सारख्या कंपनीला पत्ता दिलो होतो, मात्र त्यासोबतच आपण दरवेळेस प्रत्येक नागरिक आपल्यापर्यंत येऊन तक्रारी द्यावं असं त्या कंपनीला जरी वाटत असेल तरी आपण यापुढे जेव्हा काम करू तेव्हा आपण एखादी अशी योजना आणायला पाहिजे की त्या भागातील अनेक दिवसापासून जर लाईट बंद असतील तर त्या संबंधित अधिकाऱ्याला किंवा संबंधित माणसाला त्यावर आपण काहीतरी दंड आकारला तर त्या भागातील वीज खूप दिवस बंद राहणार नाही. पाण्याच्या संदर्भात बोलताना आता आपण सध्या हदवाड भागामध्ये मोठी समस्या आपण बघतोय, कारण लोकवसाहत वाढतोय, आपली पाण्याची कॅपॅसिटी कमी आहे, पाईपलाईनची कॅपॅसिटी कमी आहे. त्यामुळे आपण पाण्याची कॅपॅसिटी आता जी नवीन पाईपलाईन घातली जाईल ती पुढील 15 ते 20 वर्षाच्या लोकवसाहत वाढीच्या उद्देशाने आपण विचार करून घालायला पाहिजे. व नवीन जे हदवाड भागामध्ये लेआउट होत आहे त्या भागामध्ये पाण्याच्या टाकीसाठी जे आता आपल्याला पुढे गरजेचे आहेत त्यासाठी आपण जागा रिझर्व करून, त्यासाठी आपल्याला जागा रिझर्व करून ठेवता येत असेल तर आपण ठेवावी ही नम्र विनंती. त्यासोबतच आपल्याकडे ॲम्ब्युलन्स शववाहिका आहेत, मात्र शहरापुरते मर्यादित असतात अशा आम्हाला हदवाड भागातील लोकांना वाटतो, कारण आमच्या हदवाड भागामध्ये ॲम्ब्युलन्स शववाहिकांचे नंबर नाही. प्रत्येक UPSC मध्ये सक्तीकरण करायला पाहिजे की त्या UPSC मध्ये शववाहिका किंवा ॲम्ब्युलन्स असतील त्यांचे नंबर, त्या संपर्क संबंधित अधिकाऱ्याचे नाव आपण तिथं लिहून ठेवायला पाहिजे. तिथे एक बॅनर पद्धतीने लिहून ठेवायला पाहिजे. सोलापूर शहर हे सिद्धारामेश्वराची नगरी असं समजली जाते. आमच्या VIP रोड पासून प्रत्येक, आता आजकाल विमानतळात मधून खूप महत्वाचे व्यक्ती येत आहेत किंवा प्रवास येत आहेत. आता IT पार्कमुळे त्या वसाहताला, त्या मार्गाला विशेष दर्जा येणार आहे. तर जसं तिरुपती बालाजी व अयोध्यामध्ये, तिरुपती बालाजीमध्ये बालाजीचा आपल्याला प्रवेशद्वार आहे असं लक्षात येतं, अयोध्यामध्ये धनुष्यबाणांचं आहे, तसं आपण नंदीध्वजाचं किंवा सिद्धारामेश्वराचं जे प्रतीक असेल ते आपण एअरपोर्ट पासून VIP रोड जिथं गेस्ट हाऊस असेल किंवा सिद्धारामेश्वर मंदिर असेल या भागामध्ये असं काहीतरी नाविन्यपूर्ण करता येत असेल तर आपण त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. यासोबतच माझा एक महत्वाचा मुद्दा आहे की साहेब, जसं आपण मक्तेदारांना किंवा एखाद्या नागरिकाला एखाद्या ठिकाणी कचरा पडला तर दंड करतो, त्याप्रमाणेच एखादा कचरा पॉईंट निर्माण झाला तर त्या ठिकाणी जर एखाद्या नागरिकांनी त्या टाकणारा कचरा किंवा मोठ्या प्रमाणात पडलेल्या कचऱ्याचं जर नोंद महापालिकेला दिलं तर त्या मक्तेदाराला जर कारवाई होती दंडात्मक, त्या नागरिकांना समजलं तर आपल्या भागातील कचरा, आपल्या शहरातील कचरा कमी होऊ शकतो असं वाटतंय. सरळ पाहता गेलं तर आम्ही 2017 मध्ये पहिल्यांदा स्थायी समितीचं बजेट पाहिलं होतं. त्यानंतर आज रणजिताताईंच्या माध्यमातून, शहराध्यक्षांच्या माध्यमातून, आमच्या सहकारी नरेंद्रजी काळे सभागृह यांच्या माध्यमातून आपल्या अंतर्गत आपण जे बजेट पाहतो यामध्ये सर्वसमावेशक बजेट आहे असं म्हणण्याला काही वावगं ठरणार नाही. सर्व समाजाचं, सर्व भागाचं, सर्व ठिकाणाचं, ज्यामध्ये आपण 100% प्रयत्न करू शकतो, जिथं आपण कुणालाही सोडायचं नाही, कुणाच्याही विरोधात नाही, या पद्धतीचं जे बजेट आपण मांडला त्यासाठी मी सभागृहातली अजितदादा गटाचं, राष्ट्रवादीचा गटनेता म्हणून तुमच्या सगळ्यांचं खरंच मी कौतुक करतो. माझे 2 शब्द.